पण हा एक प्रकार आहे की ज्ञानयोगातनं स्वतःला विश्वव्यापी आहोत हे समजल्यानंतर अहम ब्रह्मास्मी हा जो पार्ट आहे त्यातनं मुक्ती मिळू शकते. नाहीतर योग योग म्हणजे ऍक्च्युअल कर्म. तुम्हाला कधी असं लक्षात आलंय का कुठल्याच सोलने एनलायटनमेंट एम नव्हती केली? नो एक्सेप्शन. मी घर सोडतोय का एनलायटन व्हायचंय असं म्हणून बुद्ध नव्हते निघाले. ती घडते. घडते कधी? दोनच प्रकार आहेत. इनफॅक्ट जगामध्ये दोनच प्रकार आहेत मुक्तीचे, निर्वाणाचे, मोक्षाचे. एक आहे सांख्य, दुसरा आहे योग. सांख्य याचा अर्थ ज्ञान. जेव्हा आपण आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला असे काय काय गोष्टी दिसायला लागतात ध्यानातनं की आपण आतमध्येच सगळं विश्व आपल्याकडे आहे, आपण विश्वा इतके व्यापक आहोत. बॉडी फक्त त्या विश्वाचा एक सेंटर रेफरन्स पॉइंट आहे, अदरवाईज आपण विश्वव्यापी आहोत. हे मी तुम्हाला सांगतोय, हे फक्त तुम्ही ऐकलं तरी चालेल, म्हणजे पूर्ण कॉम्प्रिहेंड व्हायला पाहिजे असं काही नाही. पण हा एक प्रकार आहे की ज्ञानयोगातनं स्वतःला विश्वव्यापी आहोत हे समजल्यानंतर अहम ब्रह्मास्मी हा जो पार्ट आहे त्यातनं मुक्ती मिळू शकते. नाहीतर योग योग म्हणजे ऍक्च्युअल कर्म. म्हणजे काय? मला सगळ्यांसाठी सर्व करायचं आहे, सगळ्यांना वरती आणण्यासाठी, सगळ्यांचं चांगलं होण्यासाठी, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी. मग ते बिझनेस मधनं पण चालेल, पण जास्तीत जास्त लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी मला काम करायचंय. अशा कर्मातनं. कर्माने होतं काय? हळूहळू आपण सर्व करायला लागतो, आपण सर्व करायला लागतो, सर्व करायला लागतो, आणि आपल्याला कळतं की मी जसा सर्व करतोय तसा आतनं एक्सपांड होत चाललोय. आणि नंतर नंतर सर्व करण्याच्या विचाराने एक्सपांड व्हायला लागतं, आणि नंतर नंतर आपण आतापर्यंत जे केलं एक्सपान्शनचा अनुभव तो आपल्याला एक्सपांडेड ठेवतो. आणि तेव्हा आपल्याला कळतं की आपण आणि जगातलं कुणीही हे वेगळं नाहीये, आपण एकच आहोत. वेगवेगळ्या भांड्यात भरलेले समुद्राच्या पाण्याचे बाटल्या आहेत, एवढं आपल्याला लक्षात येतं खूप वेळ योगात राहिलो की. नाही तर दुसरा पार्ट, स्वतः आतमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन आपण एवढे व्यापक आहोत की तो रेफरन्स पॉइंटच आपला हा बिंदू आहे, आणि तो बिंदू एवढा छोटा आहे की तो असायची गरज नाही, कारण आपण एवढे व्यापक आहोत. तर त्या बिंदूला रेफरन्स पॉइंट ठेवायचा कशा? त्यातनं आपण आपला मी मिटतो, आणि मी मिटल्यानंतर आपण परत इतके जे ऑलरेडी व्यापक आहेत त्याच्यात समावेश झाल्यामुळे आपलं अस्तित्व शून्य उरतं. कारण आपण जेवढे होतो त्यातला मी हा बॉर्डर मिटल्यामुळे आता आपण तेच झालो जे आजूबाजूला आहे. योगामध्ये काय झालं? मी सगळीकडे आहे हे कळलं आणि मी पूर्ण व्यापक झालो. दुसऱ्यामध्ये काय झालं? मी एवढा छोटा आहे की मी माझं वेगळं असायची गरज नाही, अस्तित्वातच विलीन होऊन जातो. दोन्हीकडे व्यापकच आहे आपण. मोक्ष दोन्ही असाच मिळतो की आयदर आपण सगळ्यात छोटे की ज्याचं माझ्या अस्तित्वात असायची गरज नाही, नाहीतर माझं अस्तित्व एवढं मोठं की माझ्या बाहेर काही नाही. अस्तित्व असायची गरज नाही का? कारण जे आहे तेच मी आहे, तर माझं अस्तित्व कशाला वेगळं? तेच मी आहे, बरोबर, सेमच आहे. समजते? या दोन प्रकारेच मोक्ष मिळवला जाऊ शकतो. ह्याला बऱ्याच साऱ्या स्टेप्स आहेत. त्या स्टेप्सला आपण लाईफ म्हणतो. हे लाईफ, पुढचं लाईफ, पुढचं लाईफ. कुठल्याही डिझायरनी अल्टिमेट पीकला पोहोचणं हे उशिरा किंवा अवघड होऊ शकतं. कारण डिझायर आलं की तुम्ही आलात. कोणाची डिझायर?
विश हे लहान बाळ आहे डिझायर नावाचं. मोठं झालं की डिझायर. विश जी आहे ती 3 वर्ष राहिली की डिझायर. आमची विश 3 वर्षाची झाली. अय्या डिझायर झाली हो. म्हणजे आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी हो हो, ध्येय पूर्ण डिझायर. करायला डिझायर हवंच. तुझं ध्येय जर एनलायटनमेंट नसेल तर डिझायर हवीच. एनलायटनमेंट हवी ती डिझायर नको. मी म्हणतोय की एम ठरल्याच्या दिवशी विसरा. एम ठरवा, हे पाहिजे. मला काय पाहिजे? मला 10th मध्ये 12th मध्ये 93% पाहिजे. ओके, त्यासाठी रोज काय करायला लागेल? रोज अर्धा अर्धा तास 6 सब्जेक्टचा अभ्यास करायला लागेल. संपलं आता, गोलचं एम संपलं. गोल ज्याच्यासाठी असतो ते संपलं. आता लक्ष रोजच्या गोलवरती. धोनीने एक शब्द वापरला, स्मॉल विन्स म्हणून. तो म्हणतो की आज मी 6 विषयांचा अभ्यास केला की आज मी मेरिटमध्ये, आज मला 93 मिळाले. उद्या मी 6 विषयाचा अभ्यास केला की मी 93 मिळणार. आजचे 93 फिक्स आहे. आता काय होतं, याचा परिणाम असा होतो की 95 मिळतं. पण ते हे का करतोय? कारण तेव्हा 93 पाहिजे. हे झालं डिझायर. हे का करतोय? कारण मला आज एवढं केलं की मजा येणार आहे. आजचं झालं उद्या, आजचं झालं उद्या, आजचं झालं उद्या, आजचं झालं. याची बेरीज आहे 95%. गोल ठरल्या दिवशी विसरणं आवश्यक आहे. विराट कोहलीला जिंकायचं नाही असं नाहीये. तो म्हणतो जिंकायला काय लागणार आहे मला? अच्छा, रोज 5 तास प्रॅक्टिस. ओके, आता गोल विसरलो, आता 5 तास प्रॅक्टिस, यालाच गोल केलं त्यांनी आणि रोज जिंकत गेला. म्हणूनच म्हणतो चॉईस कधी आहे? एकदा जिंकायचा का रोज जिंकायचा, एवढा चॉईस आहे. मग जेव्हा आपण म्हणतो कृष्णार्पणमस्तू, त्यावेळी कृष्णच हे सगळं घडवून आणतोय किंवा तोच माझ्यातर्फे सगळं घडवतोय, ह्याच्यासाठी जी जी अटॅचमेंट आहे ती कशी कन्सिस्टंट ठेवायची? ह्याच्यासाठी अटॅचमेंट आहे ती कन्सिस्टंट कशी ठेवायची? समजा तुम्ही आर्टिस्ट आहात आणि मी तुम्हाला सांगतोय की तू आर्टिस्ट आहे आणि तुला खरं तर बिझनेस पण करता आला पाहिजे. फक्त आर्टिस्ट असून उपयोग नाही. नो, आय एम नॉट अ दॅट काइंड ऑफ पर्सन. आय एम अ प्युअर आर्टिस्ट. मग हे कृष्णाने पाठवलेलं त्याला असं का उत्तर दिलं तुम्ही? तो सांगतो ना बिझनेस शिका, तो सांगतो ना सोशल मीडिया शिका, तो सांगतो ना तुमची पोस्ट फेसबुकवर घाला. त्या कृष्णाला तुम्ही पळवून लावता आणि म्हणताय कृष्णार्पण वस्तू असेल तर माझा आर्टिस्ट लोकांपर्यंत का नाही, लोकप्रियता का नाही देते मला? मग कृष्ण करतो ना, मग सगळंच कृष्ण करतो. लोक येतात आणि सांगतात हा ओके, माझ्या हॉस्पिटलमध्ये तुमची पेंटिंग्स लावायची आणि फक्त त्या निम्म्या किमतीत द्या. मग तुम्हाला असं तोंडावर आलेलं असतं तेव्हा की, मग त्या केसमध्ये मी तुमच्या हॉस्पिटलमधल्या प्रत्येक पेशंटला माझ्या हाताने हे पेंटिंग गिफ्ट देणार आहे, सही करून. तरच मी निम्म्या किमतीत देते. पण असं मी विचारलं आणि हातनं कॉन्टॅक्ट केलं तर असा विचार येतो. मग हे कृष्ण कशावरनं नाही सांगत आहे तुम्हाला की तुम्ही असं विचारा? सगळंच कृष्ण ना. प्रत्येक पेशंटकडे तुमच्या सही सकट जर पेंटिंग गेलं तर तुमच्या निम्म्या किमतीत ₹50 कमी करून ₹5,000 मार्केटिंग करून देतात ते तुम्हाला. असं कृष्ण फक्त असं नाही होणार की मला पाहिजे तेच सल्ले मिळाले तर कृष्ण. सल्ला देणारा कृष्ण हे पाहिजे. आणि असे येतात आर्टिस्टच्या लाईफमध्ये, असे येतात की तुम्ही आर्टिस्ट आहात पण फक्त आर्टिस्ट आज नाही चालणार. तुम्ही काहीतरी असं करा जे नवीन आहे आणि पहिल्यांदा तुम्ही करताय. मग काय? मग कोरियन का नाही शिकत तुम्ही? मी आर्टिस्ट आहे. अहो, कोरियन पॉप सध्या जास्ती चांगलं चाललंय. आर्टिस्ट. कृष्णाला साथ दाखवला तुम्ही आर्टिस्ट म्हणून. तुम्हाला जो रस्ता दिलाय तो रस्ता ठरवल्यानंतर वेळोवेळी समोर हिंट्स पाठवल्या जातील. तुम्हाला आज जाणवलं का की आपण बोलत असताना माझ्या आयुष्यातली बरीचशी उत्तरं मला इथे मिळणार आहेत असं तुम्हाला जाणवलंय? हे जाणवण्याचं जे कारण आहे ना,
त्याला मी हिंट म्हणतोय. इथून बाहेर गेल्यानंतर जाणवलं ठीक आहे, मिळणार आहे असं थोडीच आहे. आता आता तुम्ही कृष्णाच्या मध्ये येताय. आता तुम्ही कृष्णाच्या मध्ये येताय. पाठवलं जाणारच आहे. तुमची झोळी रेडी आहे का बघा. इमॅजिन करा, गौतम बुद्धांना एनलाइटनमेंट मिळाल्यानंतर ते म्हणले असते मला मिळाली आता बस, चाललो हिमालयात. हे एलईडी स्क्रीन आहे, याचा उपयोग मागे जी आपले सगळे फॅमिली मेंबर्स बसलेत त्यांना सुद्धा हे दिसतंय. कुणीतरी जेव्हा स्क्रीन या आकाराचं असतं ज्याच्यावर प्रोजेक्ट होतो, ते लहान पडेल असं म्हणून कुणीतरी याचा विचार केला असेल ना, ज्याच्यामुळे स्क्रीन मोठं दिसावं. त्यांनी ह्याचा विचार येऊन माझ्याच्यानी काय होतं म्हणून शांत बसला असता तर आज आपण जिथे बसलोय तिथे डोंगर आहेत. ते डोंगरच असते हे हॉटेल झालं नसतं तर आज आपण काय केलं असतं. कुणीतरी डुईंग मध्ये गेलंय, त्यामुळे आज आपण मा फलेषु कदाचन हे गीतेबद्दल ऐकतोय. कुणीतरी बाहेर गरम होत असून सुद्धा एअर कॉम्प्रेसरला डोक्यात ठेवून एअर कंडिशनर नावाचं एक मशीन काढलंय. त्यामुळे तुमचा फोकस आज माझ्या बोलण्याकडे होऊ शकतोय आणि तुम्ही असं, हा निष्काम कर्म काय म्हणत होतात, असं करायला लागत नाही. सॉरी, एअर कंडिशनर काढणाऱ्याचं डुईंग आपल्याला कळतं, त्याचा इम्पॅक्ट काय झालाय. पण कधी हा विचार केलाय का की नसता काढला तर आजचं नॉलेज पचवायला, परिणामी तुमच्या लाईफमध्ये हे इम्प्लिमेंट करून रिझल्ट प्रेडिक्ट करायला, तुम्हाला हे माहिती आहे म्हटल्यानंतर पुढच्या पिढीला तुमच्याकडनं तुमच्या वागण्यातनं हे संस्कार म्हणून घ्यायला, मानव जातीचं किती नुकसान आहे एअर कंडिशनर न काढल्यामुळे. अनुपम खेर हे जेव्हा ऍक्टिंग मध्ये यायला बघत होते तेव्हा असं झालं की त्यांना फार लवकर टक्कल पडायला लागलं आणि ते सुरुवातीला येत होते ते हिरो म्हणून. तर ते वडिलांकडे गेले आणि सांगितलं की मी ऍक्टिंग सोडतोय कारण करिअर सुरू व्हायच्या आधीच संपलं. जेव्हा वडिलांनी त्यांना विचारलं की तुझी स्ट्रेंथ काय, ते म्हणले कॉमेडी. जगामध्ये जर कोणी रडलं तर जबाबदारी तू घेणार का विचार. जगामध्ये जर कोणी रडलं तर तू जबाबदारी घेणार का, का हसवायला तू नव्हता. तर सोड, नाही घेऊ शकत जबाबदारी. आणि तो टर्निंग पॉइंट होता. इमॅजिन करा ना तुम्ही मदर तेरेसाचं नॉन डुईंग काय झालं असतं, सिंधुताई सपकाळांचं नॉन डुईंग. हे झाल्यानंतर कळतंय नॉन डुईंग काय झालं असतं. आपल्याला जर काही डुईंगचे आतमधनं पुश येत आहेत त्याचं कारण जे सिंधुताई सपकाळांचं काय त्यांनी केलं नसतं तर काय इम्पॅक्ट झाला असता हे आपल्याला कळतंय. तसं आपण केलं नाही तर काय इम्पॅक्ट होईल कृष्णाला कळतंय म्हणून तो पुश आहे. आणि आपण घाबरतोय जसं काय सगळं आपल्यावरच आहे. आई तुम्हाला पाठवताना कशी पाठवते, हे घे 10 रुपये जाऊन कोथिंबीर घेऊन ये असं पाठवते ना. का असं पाठवते, हा तू एक काम कर 2 वडापाव विक आणि येतील 10 रुपये त्यातनं कोथिंबीर आण. आई कसं पाठवते, हे घे 10 रुपये कोथिंबीर आण ना. तसंच पाठवलंय, हे घे त्यांचा प्रॉब्लेम सुटून आण. फक्त दिलेले रुपये नाहीच केलेत. सगळं आपल्याला नाही करायचंय. तुम्ही नॉन डुईंग मध्ये जायला एकही एक्सक्यूज तुमच्याकडे शिल्लक ठेवलं जाणार नाही जर
तुमच्या आळसाला तुम्ही लॉजिकल एक्सप्लेनेशन द्यायला तयार नसाल तर. असं असतं ना, म्हणजे काय आहे, माझी गुडघ्याची बऱ्यापैकी झीज झाली आहे, साधारण 3 मिलीमीटर मध्ये. मला असं काल रात्री जाणवलं. त्यामुळे मी आज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जात नाहीये. आणि गुडघा हा कसा आपल्या बॉडीचा खूप महत्वाचा पार्ट आहे. कधीही फ्युचरमध्ये आपल्या कुठल्याही अवयवांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला गुडघा हा लागतोच. त्यामुळे मी आज सकाळी मॉर्निंग वॉकला जात नाही. हे झालं आळसाला लॉजिकल एक्सप्लेनेशन. जर यातनं बाहेर आलात तर नॉन डुईंगला कुठलंही एक्सक्यूज राहणार नाही, याची जबाबदारी कृष्णाने घेतलेली आहे.